महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट। वैभववाडी खांबाळा धनगरवाडी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। यामुळे आम्ही ह्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। कारण ना रस्ता ना पाणी, आज काही कशी कंडिशन, आज 2-3 वर्ष आपली तिसरी पिढी चालू आहे तरी आम्हाला चालायला वाट नाही। त्याच्यामुळे आम्ही कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला। समोर आता बर्गे साहेब आहेत, त्यांना विचारूया की का भाजपमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय होतं नेमकं। आम्ही हे आमची वाडी किंवा आमचा गाव संपूर्ण आम्ही एवढ्या वर्ष, आज 20-25 वर्ष झाली, तर आम्ही एकाच व्यक्तीच्या मागे होतो। ते आज आम्हाला करेल, उद्या करेल असे ते हे द्यायचे, पण काय केलेलं नाही। म्हणून मग आता आम्ही असा निर्णय घेतला, सगळ्या आमच्या गावांनी तिन्ही वाड्याने मिळून आम्ही एक होऊया आणि कुठेतरी आपल्या वाड्याचा विकास करूया, म्हणून आम्ही आज BJPमध्ये यायचं ठरवलं। आपल्यासोबत मंगेश कदम साहेब आहेत, त्यांना विचारूया। माजी सरपंच आहेत ते खांबाळे गावाचे, त्यांना विचारूया आजच्या प्रवेशाबद्दल काय सांगायचं। ठीक आहे, कसं होतं कालपर्यंत हा जो समाज होता आणि काल जर की आमच्या म्हणजे नितेश राणे BJP बरोबर नव्हता, त्यामुळे विकास काम करायला फार अडचणी येत होत्या। आणि काल आमची बाबाजी देसाई आहे यांच्याकडे मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये सगळं आपला धनगर माणूस तिथे जमला होता, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। तर त्यांनी संपूर्ण आम्हाला एक पाठिंबा दर्शवला। आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही जर आमच्या पाठी ठाम उभे राहाल तर जबाबदारी घेतो आम्ही तुमच्या विकासाची। तसा संपूर्ण समाज आज आमच्या पाठीशी ठाम उभा राहिलेला आहे। आम्ही याला ग्वाही देतो की येणाऱ्या या 5 वर्षामध्ये, 2 वर्ष सांगितलं, 2 वर्षामध्ये आमचे तुमचे जे काय रस्ते आहेत, रस्त्याचा विषय आहे, पाण्याचा विषय आहे, हा आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो। वस्ती असू देत, बौद्ध समाजाच्या वस्ती असू देत, या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं असेल तर ते आमदार नितेश राणे साहेब आहेत। म्हणून मी या समस्त धनगर समाजाला, भटके विमुक्त समाजाला, बौद्ध समाजाला, मराठा समाजाला, कुणबी समाजाला, विरोधकांचे जे विविध फतवे तुमच्यापर्यंत येतात, चुकीच्या माहिती येतात, त्यांना बाजूला सारून उद्याच्या 20 तारखेला पुन्हा एकदा आमदार नितेश राणे साहेबांची हॅट्रिक होण्याकरिता कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी या ठिकाणी मतदारांना आवाहन करतो।